आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। अजितदादा गटाचा पहिला विधानसभा उमेदवार ठरला। अजितदादांनी फोनवरूनच केली फलटण विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा। विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना फलटण विधानसभेची उमेदवारी जाहीर। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का। दादा गटाचे एकमेव आमदार कमलेश सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार। हुसेनाबादचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष कमलेश सिंग 3 ऑक्टोबरला भाजपत प्रवेश करणार। धारावीतल्या मस्जिदचं अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात। महबूब सुबानिया मस्जिद ट्रस्टकडूनच अनधिकृत बांधकाम काढण्याचं काम। धारावीत तयार झालेल्या तणावानंतर ट्रस्टनेच घेतली होती बांधकाम हटवण्याची जबाबदारी। भेदभाव फक्त मशिदीपुरता का? ज्या घरांना परवानगी नाही त्यांचं काय? उजव्या हिंदुत्ववादी संघटनांकडून फक्त मशीद पाडण्याची तक्रार। असरुद्दीन ओवैसींची टीका। नितेश राणेंच्या मुस्लिम विरोधी भूमिकेमुळे भाजपचेच हाजी अराफत शेख नाराज। उद्या हाजी अराफत शेख, आशिष शेलार आणि फडणवीसांची भेट घेऊन राजीनामा देण्याची शक्यता। बीडमधील नारायणगडावर दसरा मेळावा होणार। मराठा समाजाची प्रचंड एकजूट दाखवली जाणार। दसरा मेळाव्यात कोणताही राजकीय विषय नसेल, जरांगे पाटलांची माहिती। धारावीतील अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घर योजना। धारावी पुनर्वसन प्रकल्पावर मोठी जबाबदारी। मंत्रिमंडळ बैठकीत योजनेस मंजुरी। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी। दफनस्थानी सीसीटीव्हीची नजर आणि पोलीस बंदोबस्तही तैनात। नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून सीएससी केंद्र चालकाकडून पैसे अडक। 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,000 लंपास।